बम बम भोले वीर तारा बजरंगी बम बम भोले गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया भोले बम बम भोले गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया बाबा बर्फानी मित्र मंडळ 25 वर्षापासून बाबा अमरनाथला जात आहोत। तिथून आल्यानंतर महाप्रसादाचं ठरलेलं असतं। त्या ठरल्याप्रमाणे 1200 ते 1500 लोकांना जेवण दिलं जातं आणि मध्ये लॉकडाऊनमुळे फक्त 1-2 वर्ष जाणं झालं नाही, त्यामुळे 23 वर्ष झाली भंडारा आम्ही देत आहोत। आणि लोकांचा लाभ घेतात। इथं 1500 ते 1800 लोक लाभ घेतात या महाप्रसादाचा। प्रसादामध्ये काय काय? प्रसादामध्ये पुरी भाजी, स्वीट मध्ये 2-3 आयटम असतात, आपला पुलाव असतो आणि सलाड मध्ये वेगवेगळे वस्तू असतात। त्या मित्रमंडळाचं नाव पदाधिकारी हे सगळं नियोजन करणारे रोशन पेपर आहेत आणि सहकारी त्यांच्या सोबत आम्ही कायम हजर असतो। त्यांनी नियोजन करायचं, आम्ही हो म्हणायचं आणि त्यामुळं पूर्ण विश्वास त्यांच्यावर ठेवून एकदम व्यवस्थितरित्या सगळ्यांची जबाबदारी घेऊन ते तिकडे अमरनाथला घेऊन जातात आणि व्यवस्थित घरी येऊपर्यंत ते आमची सर्वांची काळजी घेत असतात। भक्त परिवार राजा बाजार मधले असतात, परळीवरून सुद्धा येतात आणि आमचा हा लोकनगर परिसर, सातारा परिसर मध्ये खूप लोक असतात। आमच्या बाबा बर्फानी मित्र मंडळामध्ये पुणे अध्यक्षांनी सर्व भोले भक्त हा परिवार आहे आणि सर्वांच्या मार्गदर्शनाखाली हा भंडारा व्यवस्थित सुरळीत पार पडतो। भक्तांना काय आवाहन करतात? भक्तांना आवाज हेच करतात, अन्नदान हे श्रेष्ठ दान आणि जय बाबा बर्फानी, भूखे को अन्न प्यासे को पाणी। ही जी अन्नदानाची परंपरा सुरू केली बाबा अमरनाथ येथून, तिथले आम्ही लंगर भंडारे बघतो, तिथून प्रेरणा घेऊन ही अन्नदानाची भंडाऱ्याची परंपरा अखंडित चालू राहो हीच भोलेनाथ चरणी आमची प्रार्थना आणि सर्वांचा तुमचा सहयोग राहो। सगळ्यांना जय भोले। मी शेखर मस्के या परिसरात मागील 15 वर्षापासून रहिवासी आहे। या परिसरात तसं पाहिलं तर पूर्वी असं सगळ्यांनी एकत्र येऊन कुठला कार्यक्रम मी आजपर्यंत असा पाहिला नव्हता। म्हणजे मागील 6-7 वर्षापासून जेव्हा रोशन इकडे राहायला आलाय तेव्हापासून या मंदिरात दरवर्षी हा कार्यक्रम होतो। बाबा बर्फानी मित्र मंडळ राजा बाजार आणि आलोकनगर यांच्याद्वारे हा कार्यक्रम होतो आणि इथून पुढे असाच होत राहो अशी सगळ्यांना सदिच्छा। जय भोले।